श्री स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. नमस्कार मैत्रिणींनो, बघा उद्या गुरुपुष्यामृत योग आणि अधिक मास. या गुरुपुष्यामृत योगावर आणि अधिक मासात काय करावे काय करू नये, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मैत्रिणींनो, पुढे जाण्याअगोदर आपल्या चॅनलला नक्की लाईक करून कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः टाईप करा. बघा, यंदा अधिक मासामध्ये 21 मे 2026 रोजी म्हणजेच उद्या गुरुवारी गुरुपुष्यामृत नक्षत्र येत आहे. म्हणजेच अधिक महिन्यामध्ये हा गुरुपुष्य अमृत योग असल्यामुळे याला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. कारण हा गुरुपुष्यामृत योग अधिक महिन्यामध्ये आलेला, त्यामुळे या योगाचे महत्त्व अधिक झालेले आहे. तुम्हाला तर माहीतच आहे की अधिक महिना असतो तो आध्यात्मिक साधनेसाठी उपासनेसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या महिन्यात तुम्ही काही जर केले तर याचे फळ अधिक मिळतं असं म्हटलं जातं. आणि त्यात गुरुपुष्यामृत योग म्हणजे अगदी दूध शक्कर युक्त योग जुळून आलेला आहे. आता पुष्य नक्षत्राचा अर्थ असा होतो की पुष्य नक्षत्राचा अर्थ होतो की पोषण करणारे नक्षत्र. याचं शुभचिन्ह म्हणजे गायीचे दूध आहे. शास्त्रानुसार याचे महत्त्व गायीच्या दुधानुसार संपूर्ण जगासाठी अमृततुल्य मानलं जातं. त्याचबरोबर पुष्य नक्षत्र गायीच्या स्तनातून निघालेल्या ताज्या दुधासारखं आहे. पौष्टिक, लाभकारी आणि मनाला आणि शरीराला शांत करणारे. या नक्षत्रामध्ये 3 तारखा दिसतात, ज्या बाणाप्रमाणे दिसून येतात. या बाणाचे वरचे टोक म्हणजे वरचं टोक, वरचा तारा पुष्य क्रांतीवरती. ऋग्वेदात पुष्याला तिष्य म्हणजे मंगलदायी आणि मांगलिक तारा असे म्हटले जाते. पण एखाद्या बाळाचा जन्म जर पुष्य नक्षत्राच्या 2ऱ्या आणि 3ऱ्या चरणावर झाला असेल तर त्याची शांती करायला सल्ला दिला जातो. याला जन्म नक्षत्र असं सुद्धा म्हटले जाते. पण बघा मैत्रिणींनो, काही तिथी एवढ्या खास असतात की आपण फक्त देवांना हात जोडले ना त्याचा सुद्धा तुम्हाला लाभ मिळतो. अशी एक तिथी आहे, ती म्हणजे गुरुपुष्यामृत योग. परंतु 21 मे 2026 गुरुवारच्या दिवशी गुरुपुष्यामृतावर दिवशी काय करावे काय करू नये, कुठला उपाय केल्याने काय प्राप्त होते आणि आपल्यासारख्या सामान्य माणसाने असे कुठले उपाय करावे जेणेकरून आपल्याला सदैव सुख, समृद्धी, शांती आणि लक्ष्मी प्राप्त होणार आहे, ते आज आपण पाहणार. चला तर मग बघूया. परंतु ही संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करून कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः टाईप करा आणि व्हिडिओ संपूर्ण पहा. बघा, अधिक मासातील अत्यंत दुर्मिळ आणि शुभ योग जुळून आलेला आहे. गुरुपुष्यामृत योग गुरुवारी 21 मे रोजी सकाळी 5:27 सुरू होत असून 22 मे 2026 रोजी पहाटे 2:49 समाप्त होणार आहे. बघा, गुरुपुष्यामृत योगावरती अधिक मास आणि गुरुपुष्यामृत योगावरती आपल्याला काय करायचे ते आधी बघूया, जेणेकरून त्या आपल्या जीवनामध्ये सकारात्मक गोष्टी घडवून आणते. मैत्रिणी, हे पुष्य नक्षत्र केव्हा येतो माहिती आहे का? जेव्हा पुष्य नक्षत्र गुरुवारी येतो. आता हे जे पुष्य नक्षत्र आहे तर या पुष्य नक्षत्राचा अर्थच मुळात हा पोषण करणारा, ऊर्जा देणारा आणि शक्ती देणारा असा आहे. थोडक्यात काय तर पुष्य नक्षत्र हा अतिशय शुभ आणि कल्याणकारी आहे. या दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळीच्या पाण्यामध्ये 11 चिमूटभर पिवळी हळद टाकून त्या पाण्याने स्नान करायचे आहे. बघा, सध्या अधिक महिना आहे आणि हा अधिक महिना मलमास भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे. तर अंघोळ केल्यानंतर तुम्हाला या दिवशी आवर्जून पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे. नवीन कामाची सुरुवात, गुंतवणूक, खरेदी या गोष्टी करू शकतात. परंतु विवाह कार्य म्हणजे काही गोष्टी तेवढ्या करणे टाळावे. अधिक मासातील गुरुपुष्यामृत योगावरती मंत्र, जप, पारायण, पठण करण्याला अधिक महत्त्व आहे. पण याच दिवशी तुम्ही जर गुरुमंत्र घेतला ते सुद्धा अतिउत्तम मानले जाते. गुंतवणुकीसाठी सुद्धा अतिशय शुभ योग मानला जातो. नवीन खरेदीसाठी तर हा योग उत्तमच आहे. गुरुपुष्यामृत योगा दिवशी दत्तबावांनी आवर्जून वेळात वेळ काढून एक पठण करावे. दत्तबावांनी ही दत्त संप्रदायातील अत्यंत जागृत आणि पवित्र अशी 50 ओळींची रचना आहे. परमपूज्य रंग अवधूत महाराज यांनी रचलेली ही दत्तबावांनी भक्तांच्या पाठीशी सदैव संकटात खंबीरपणे उभी राहते. याचे फायदे काय होतात तर घोर संकटाच्या वेळी किंवा आर्थिक अडचणीत किंवा जीवनात कुठलाच योग्य मार्ग सापडत नसताना जर या दिवशी तुम्ही दत्तबावांनी पठण करायला सुरुवात केली तर दत्तगुरूंचे अदृश्य संरक्षण कवच प्राप्त होते असे म्हटले जाते आणि कठीण प्रसंगी बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो.
आणि खरं तर गुरुपुष्यामृत योगाच्या निमित्ताने अनेक अधिक मासातील या गुरुवारी ही दत्त बाबांनी पठण केल्याने किंवा म्हटल्याने किंवा या संपूर्ण महिन्यामध्ये गुरुवारी दत्त बाबांनी म्हणण्याचा नियम जर केला तर तुम्हाला जीवनात खरंच सकारात्मक अनुभव येईल. तुमच्या मनोकामना इच्छा पूर्ण होतील. या अधिक महिन्यात आलेल्या गुरुपुष्यामृत योगापासून दर गुरुवारी दत्त बाबांनी म्हणण्याचा संकल्प करून 52 गुरुवार हा संकल्पयुक्त इच्छा दत्तगुरूंना सांगितलं तर ती इच्छा लवकर पूर्ण होते असे म्हटले जाते. तसेच या दिवशी अधिक मास तर सध्या चालूच आहे, पण गुरुवार आणि गुरुपुष्यामृत योग या 3 योगावर जर तुम्ही विष्णू सहस्रनाम फक्त 11 वेळा श्रवण केलं किंवा ऐकलं तर अतिशय पुण्यदायी म्हटले जाते. अगदीच यातलं तुम्हाला काही जमत नसेल तर या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंच्या किंवा दत्त महाराजांच्या 108 मंत्रांचा जप करू शकता. अगदी साधं सोपं सांगायचा मंत्र झाला तर श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त यासारखे साधे साधे सोपे मंत्र घ्या आणि त्या मंत्राचे 108 वेळा पठण करा. आता बऱ्याच मैत्रिणींना एकाच व्हिडिओमध्ये 2-3 उपाय सांगितलं की गोंधळायला होतं, पण इथे लक्षात घ्या की ती खास आहे, म्हणजे ती तिथी खास आहे. या तिथीला तुम्ही काही नाही काही सेवा करणे अपेक्षित आहे, तर तो लाभ करून घ्यायचा असेल तर कुठला आहे एक श्लोक, कुठलाही एक मंत्र किंवा कुठलाही एक स्तोत्र असेल, ज्या कुठल्या देवावर तुमची श्रद्धा असेल त्या देवासाठी म्हटलं तरीसुद्धा त्याचा लाभ तुम्हाला नक्की होणार आहे. त्याचे पुण्यफळ तुम्हाला नक्की प्राप्त होणार आहे. हा या गोष्टीचा मतीत अर्थ आहे. त्याचबरोबर तुमच्या ऐपतीप्रमाणे या दिवशी दानधर्म आवर्जून करा. मग पैशाच्या स्वरूपात असेल, कपड्याच्या स्वरूपात असेल, अन्नाच्या स्वरूपात असेल, कारण ही तिथी इतकी खास आहे की त्याचं पुण्य तुम्हाला कैकैक अनेक पटीने मिळणार आहे. आता जर तुम्ही एखाद्या नवीन काम हाती घेतले असेल, कामामध्ये तुम्हाला यश हवे असेल, कुठलेही संकट न येता त्या कामामध्ये तुम्हाला समृद्धी सुख हवे असेल, मग ते काम तुमचे कुठलेही असो, त्या कामामध्ये यश हवे असेल तर या दिवशी म्हणजे गुरुपुष्यामृत योगा दिवशी प्रथम तुम्हाला तुमच्या कुलदेवतेची मनोभावे पूजा करणे सुद्धा गुरुपुष्यामृत योगात लक्ष्मी देवीची पूजा किंवा लक्ष्मीच्या एखाद्या मंत्राचा जप करणे या गोष्टीची सुद्धा माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. पण थोडक्यात सांगू का, अगदी काहीच करायला जमत नसेल तर अधिक अमृतासारखी तिथी आहे. या तिथीला आपल्याला लाभ घ्यायचा आहे तर फक्त 108 वेळा श्री स्वामी समर्थ हा जरी मंत्र म्हटला तर त्याचा नक्की लाभ तुम्हाला होणार आहे. तसेच सकाळी तुमच्या मुख्य दरवाजावरती सडा टाकून कुंकवाने स्वस्तिक काढायचे आहे आणि अष्टलक्ष्मीचे स्मरण करायचे आहे. त्यानंतर दक्षिणावरती शंखाची पूजा करायची आहे. त्यामुळे तुमचे कुठे पैसे अडकले असतील तर ते तुम्हाला निश्चित परत मिळतील. तसेच गुरुपुष्यामृत योगावरती तुम्हाला कनकधारा स्तोत्र किंवा माता लक्ष्मीचा कुठलाही एक स्तोत्र श्रद्धा भक्तिभावाने पूर्ण अंतकरणाने गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी म्हणायचं आहे. यामुळे माता लक्ष्मीची कृपा सदैव तुमच्यावरती होणार आहे आणि तुमची त्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. उद्या अधिक मासामध्ये गुरुपुष्यामृत योगावरती एका शुद्ध कलशामध्ये जल भरून 5 बेलपत्र, आता हे बेलपत्र कलशामध्ये टाकताना भगवान श्री गणेश, भगवान शिवशंकर, भगवान सूर्यनारायण, भगवान श्री हरिविष्णू आणि आपल्या कुलदेवतेचे स्मरण करून त्यामध्ये ते बेलपत्र टाकून भगवान शिवशंकरांच्या शिवलिंगावरती जल अर्पण करा. तर तुम्हाला प्रत्येक तुमच्या कार्यामध्ये सफलता मिळते असे म्हटले जाते. सतत आजारी पडत असतील, त्या मुलांना श्वास घेण्यासाठी प्रॉब्लेम असेल, निमोनिया झाला असेल, सर्दी होत असेल, कफ झालेले असतील, ती सर्दीच संपत नसेल तर या अधिक मासातील गुरुपुष्यामृत योगावरती किंवा सप्तमी दिवशी एक छोट्यातला छोटा म्हणजे अतिशय छोटासा उपाय करायचा आहे. तर काय करायचं आहे, एक पिंपळाचे कवळे पान घ्यायचं आहे किंवा एक बेलपत्राचे पान, हे दोन्ही पान भगवान शिवशंकरांना पिंपळेश्वर महादेवाचे स्मरण करून अर्पण करावे आणि भगवान शिवाला मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि आरोग्यासाठी प्रार्थना करून ते पान तिथून उचलून आणा. हे दोन्ही पानं तुमची मुलं कुठे झोपत असतात, अभ्यास करत असतात तर तिथे हे दोन्ही पाने ठेवावे. त्या मुलाचे कफ होत असेल, निमोनिया होत असेल किंवा सर्दी खोकला असेल, संपण्याचं नाव घेत नसेल तर ते पान ठेवल्याने हळूहळू तुमच्या मुलांचा सर्दी खोकला कफ समाप्त होण्यासाठी प्रारंभ होईल. तर हे उपाय तुम्ही नक्की उद्या गुरुपुष्यामृत योगावरती करून बघा. सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्हाला जेव्हा केव्हा वेळ मिळेल त्या वेळेमध्ये तुम्ही हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. तर मैत्रिणींनो, हा अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे.
तर व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय नक्की टाईप करा. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. धन्यवाद.